हाच सेम व्हिडिओ तुम्हाला पण करायचा असेल तर तुम्हाला काय करायचे, सिम्पली तुम्हाला कॅपकट ॲप ओपन करायचे. कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे. क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर फोटोमध्ये जायचे. तुम्हाला एक फोटो दिला आहे पण किंवा तुमचा फोटो तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. काय अडचण नाही आणि सगळं मटेरियल आपलं टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही घेऊ शकता. बटन टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला काय करायचे, ते याची लिंक 11 सेकंद ठेवायचे. इथले 11 सेकंद पर्यंत ठेवल्यानंतर येथे ओव्हरलेवरती क्लिक करायचे. ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. व्हिडिओ मध्ये जायचे. आपण त्याला बिटमार्क व्हिडिओ ऍड करून घ्यायचे. सिम्पली बिटमार्क व्हिडिओ ऍड करून झाल्यानंतर येथे तुम्ही बघू शकता, येथे दुसरी बीट आहे ना, तर स्प्लिट मारायचे. इथे ड्रॅग करून घ्यायचे जरा. येथे चौथी बीट दिसते बघा. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, स्प्लिट मारून घ्यायची. बारीक बारीक बीट आहे त्यानुसार तुम्ही इथे ऍड करून घ्यायचे. तुम्हाला बघू शकता इथे आपण कसं प्रकारे ऍड करू तसं तुम्ही ऍड करून घ्यायचे. तर सिम्पली अशा प्रकारे बीट ऍड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण ऍड केले बीट. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, येथे बारीक बीट दिसतील का नाही त्याच्यावरती यायचे. इथे आपण जरा एडिट्स करून घेऊ. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे कंबोचा ऑप्शन दिसेल, कंबोच्या ऑप्शनवर जायचे. आणि इथे तुम्हाला काय करायचे, तुम्हाला ते डायनेमिक शेक नावाचं इथे दिसून जाईल तुम्हाला. डायनेमिक शेक त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे ऍड करून घ्यायचे. ऍड करून घेतल्यानंतर त्याच्या पुढच्याला बी तोच ऍड करून घ्यायचे. इथे डायनेमिक शेक बघू शकता, इथून टाकायचा. इथे डायनेमिक शेक नावाचा इफेक्ट ऍड करायचा. इथे टाकायचा. इथे डायनेमिक शेक नावाचा ऍड करून घ्यायचा. इथे टाकायचा. डायनेमिक शेक नावाचा ऍड करून घ्यायचा. इथे टाकायचा आणि डायनेमिक शेक नावाचा ऍड करून घ्यायचा. इथे टाकायचा. डायनेमिक शेक नावाचा ऍड करून घ्यायचा. इथे टाकायचा. डायनेमिक शेक नावाचा इफेक्ट ऍड करून घ्यायचा. नाही तर मला काय करायचं, ॲनिमेशन ऑप्शन राहायचे. मला इथे झूम वन नावाचा ॲनिमेशन द्यायचे. पुढे जायचे. ॲनिमेशन वरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला काय करायचे, स्ट्रेच अँड डिस्टर वरती क्लिक करायचे. तो ऍड करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर असं तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल. त्यानंतर पुढच्या बीट वरती क्लिक करायचे. पुढच्या बीटला मला तर आता पहिल्या नोटवर यायचे. पहिल्या नोटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली इथे ह्याच्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशन वरती पहिल्याच ॲनिमेशन वरती क्लिक करायचे. त्याचं नाव आहे झूम वन दिल्यानंतर त्यानंतर पुढच्या इथे बारीक बीट सांगितलं आपण. इथे तुम्हाला बी सांगितलं की झूम वन हे स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट. त्यानंतर पुढच्या ह्याच्या व्हायचे. इथे तुम्हाला काय करायचे, ॲनिमेशन वरती क्लिक करायचे. मध्ये थांबायचे. इथे तुम्हाला रॉक वर्टिकली नावाचा जो ॲनिमेशन आहे तो तुम्हाला दिसून जाईल सिम्पली. त्यानंतर पुढच्या बीटवर क्लिक करायचे. पुढच्या बीटवर क्लिक केल्यानंतर रॉक हॉरिझॉन्टल नावाचं तुम्हाला इफेक्ट दिसेल. इथे वर नाव दिसत असेल तुम्हाला बघा, या बॉक्सात नाव दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर पुढच्या बीटवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला ॲनिमेशन तो द्यायचे. त्याचं नाव आहे कंबोमध्ये थांबून ॲम्प्लिफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे तो द्यायचे. त्यानंतर पुढच्या बीटवर क्लिक करायचे. तिथे तुम्हाला ॲनिमेशन वरती क्लिक करायचे. कंबोमध्ये थांबायचे. तिथे तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट या शेजारीच आहे पुढची बीट, त्याला डिस्टॉर्ट राईट लेफ्ट द्यायचे तुम्हाला. त्यानंतर सिम्पली तुम्हाला पुढच्या ह्याच्या व्हायचे. तिथे तुम्हाला काय करायचे, ॲनिमेशन मध्ये थांबून कंबोमध्ये थांबून तुम्हाला बाउन्सी रश या सॉरी स्लाइड अँड वेव्ह नावाचा जो इफेक्ट आहे तो द्यायचे. त्यानंतर शेवट यायचे. ॲनिमेशन वरती क्लिक करायचे. ॲनिमेशन वरती क्लिक केल्यानंतर कंपोज थांबवायचे. बेंड झूम नावाचं ॲनिमेशन द्यायचे. एवढं देऊन झाल्यानंतर ॲनिमेशन इथे पहिल्या इफेक्ट वरती क्लिक करायचे. इफेक्ट वरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन वरती जायचे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये बॉडी इफेक्ट मध्ये जायचे. बॉडी इफेक्ट मध्ये क्लिक करायचे. ट्रेंडिंग मध्ये थांबून तुम्हाला काय करायचे, येथे फिगर ग्लेअर
फिगर ग्लेअर मध्ये दाबायचे. ऍडजस्टमेंट मध्ये जाऊन मला कलर तुम्ही पाहिजे तो ठेवू शकता. मी इथे कलर का ठेवला नाही, तुम्हाला ठेवू शकता तुम्ही पाहिजे असलं तर. आपल्याला काय गरज नाही त्याची, तुम्ही ठेवू शकता तुमचं तुम्ही. त्यानंतर इथे एक बीट सोडायचे, त्याच्या पुढच्या ह्याच्यावर क्लिक करायचे. तुम्हाला काय करायचे आता, सिम्पली तुम्हाला काय करायचे, पुढे यायचे. येते तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे, बॉडी पिक्ट वरती. बॉडी पिक्ट मध्ये ट्रेंडिंग मध्ये तुम्हाला ऑप्शन दिसेल स्प्लिट अँड स्पेक्टर्स नावाचा जो आपण ॲनिमेशन दिला आहे, सॉरी व्हिडिओ पिक दिला आहे, तो तुम्हाला ऍड करून घ्यायचे. त्यानंतर इथनच जरा चुकलं आपलं. येते इथनच तुम्हाला एक ब्लॅक प्लेस टू शेक इफेक्ट पण ऍड करून घ्यायचे. मला पार्टीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पार्टी सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली तुम्हाला शेक इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल. येते शेक इफेक्ट नावाचं ऑप्शन दिसून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचे. ऍडजस्टमेंट बघायचे. आता 33 स्पीड ठेवायचे आणि इंटेन्सिटी 60 ठेवायचे. 60 ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढे यायचे. पुढे आल्यानंतर इथे बघा डन करून टाकायचे. पहिल्यांदा हे सगळं इथे तुम्हाला इंटेन्सिटी डन करून टाकायचं, सगळं शेवटपर्यंत ऍड करून टाकायचे. त्यानंतर पुढच्या एक फोटो सोडायचा आणि दुसऱ्या ह्याच्या व्हायचे. आणि ते तुम्हाला काय करायचे, फ्रॅगमेंट क्लोन नावाचा जो आपण इफेक्ट सांगितलाय तो द्यायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्या द्यायचे बॉडी इफेक्ट रिप्लेस वरती क्लिक करायचे. तुम्हाला मोशन मध्ये यायचे, 2 मोशन आहेत बघा, इकडे एक आणि इकडे एक आहे. हे बरोबर मोशन तुम्हाला ऍड करून घ्यायचे. तिथे स्पायडर तुम्हाला इथे स्लाइडर येते तुम्हाला दिसून जाईल. तुम्हाला ऑप्शन स्प्लिट नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही घ्यायचे. त्यानंतर शेवटून सेकंड टू फोटोला सेकंड स्प्लिट नावाचा जो इफेक्ट आहे तो ऍड करून जायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, सिम्पली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. पहिल्यांदा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचे, वरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचे. आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल पहिल्यांदा लाईक करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.